टिटवाला के महागणपति बप्पा का दर्शन बलियान मामा। भिवंडी लोकसभा महाविकास अघाड़ी प्रत्याशी सुरेश मात्रे बालिया मामा ने अपने भक्तों के साथ महागणपति बप्पा टिटवाला के मंदिर में जाकर गणपति बप्पा के दर्शन किए। लोकसभा सीट पर अधिक से अधिक संकल्प लेकर इस बार भिवंडी लोकसभा सीट पर महाविकास अघाड़ी का परचम लहराएंगे। इस बार सीधा मुकाबला भाजपा से है। गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी आम्ही सर्व मंडळी आलो आहे। बाप्पाचं दर्शन झालेलं आहे। बाप्पाचा नेहमीच आशीर्वाद सर्व भक्तांना असतो, असं तो आम्हाला देखील असेल। बस बाप्पाच्या चरणी प्रार्थना केली या निवडणुकीत सर्व कार्यकर्त्यांना महाविकास आघाडीला चांगलं यश लाभो। आपण जर हा महाविकास आघाडीचा एक कौटुंबिक विषय आहे। येत्या 2 दिवसात त्या विषयावर चर्चा होऊन तो विषय संपूर्ण होईल। मी त्याबद्दल भाष्य करू इच्छित नाही, कारण शेवटी ते देखील इच्छुक होते। शेवटच्या क्षणापर्यंत ते देखील लढत होते, त्यांची देखील इच्छा होती। त्याच्यामुळे ठीक आहे। आता जे महाविकास आघाडीच्या वतीनं मी उमेदवार म्हणून जाहीर झालेला आहे आणि माझं आता कर्तव्य एकच आहे की सगळ्यांना भेटून सगळ्यांशी चर्चा करून सामंजस्य त्याच्यावर मार्ग घ्या। आपण माझं म्हणणं आहे, तुम्ही दुसऱ्यांच्या कॉन्क्रीटवर किती दिवस उभे राहा, तुमचं कॉन्क्रीट सांगा ना आम्हाला। मोदी साहेबांचं, अमित शहांचं, देवेंद्र फडणवीसांचं, अहो तुम्हाला इथं लढायचं आहे। तुम्हाला आम्ही 10 वर्ष या मतदार राजांनी निवडून दिलेलं आहे। तुमचं कॉन्क्रीट सांगा आम्हाला। तुम्ही काय कॉन्क्रीट उभं केलं का? तुम्ही काय केलंच नाही। किती दिवस तुम्ही त्यांच्या आशीर्वादाने पुढे त्यांच्या आशीर्वादाने मतं मागणार? तुम्ही 10 वर्ष मिळाल्यानंतर 10 वर्षात तुमची कामं दाखवा आणि तुम्ही मतं मागा। आता अपक्ष म्हणून दयानंद चोरगे माझा छोटा भाऊ आहे। त्या दिवशी त्याने देखील माहिती की बाळामामा माझा मोठा भाऊ आहे, पण आमचं राजकीय जे काही आहे बघा, शेवटी तेही मागत होते, मीही मागत होतो, पण हा विषय 2 दिवसात संपून कारवाई मी बोललो। कबीर पाटील सतत माझ्या पायाखालची कुठं वाढू सरकली, माझं कॉन्क्रीट मजबूत आहे। अरे कॉन्क्रीट मजबूत आहे तर समोरासमोर लढ ना, कशाला मागून पाठीमागून वार करतो, कशाला वार करतो? जर अधिकारी आम्हाला सांगतात की आम्हाला वरून दबाव आहे, तर वरून म्हणजे काय केंद्रीय मंत्री कबीर पाटीलच आहेत ना, तो स्पष्ट सांगतो ना। आणि लढत तुमची माझी आहे, समोर लढा ना, अशी लढत द्या तर आम्हाला आवडेल। आणि मी सांगितलं ना, यावेळेस महाविकास आघाडी लढेल पण आणि जिंकेल। उमेदवारी बालामामा साहेबांना दिलेली आहे। त्यांनी आता सांगितलं आहे की 2 दिवसात ह्या सगळ्या गोष्टी चर्चा करून सगळं सॉर्ट आउट होईल आणि आम्ही सहकार्य करणार। महाविकास आघाडीमध्ये आहेत आणि ही विजयरथ आहे आणि विजयरथ आम्ही चालू ठेवणार।